27 जुलै रोजी शनी महाराज वक्री झाले आणि आपल्या राशीसाठी ते नक्कीच चांगले लाभदायक आहेतच, कारण की त्याच्यावर कर्क राशीतल्या गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे ते वक्री असलेल्या शनीवरती गुरुचा अंमल तर नक्कीच असणार आहे. त्यामुळे इथे धनुराशीला दोन्ही बाजूने फळं मिळतील, अत्यंत चांगली फळं मिळतील. त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्ही काळजी घेणंही तितकंच गरजेचं असणार. डिसेंबर महिन्यापर्यंत हे शनी महाराजांचं वक्री गोचर असणार आहे. त्या दरम्यान मंगळ, बुध, रवी यांची जी गोचर होतील की नाही, ती तुम्हाला अनेक प्रश्न मनामध्ये आणून देतील. तुम्हाला कधी कधी असं वाटत राहील या काळामध्ये की मी योग्य मार्गावर चाललेलो आहे का. काय होतं, अपेक्षेपेक्षा थोडासा प्रवास कठीण होत चाललाय असं वाटू शकतं. ठीक आहे, तुम्ही कष्ट कधीच कमी करत नाही आणि इच्छाशक्ती तर तुमच्याकडे खूप चांगली आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी पूर्वीपेक्षा थोडंसं जास्त संघर्ष तुम्हाला आता तरी करावा लागत आहे. आणि काय होतं, नशिबाची साथ कमी मिळते असं पण तुम्हाला पुढं वाटत राहील. आणि ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते लोक अपेक्षेप्रमाणे साथ देत नाही आहेत तुम्हाला. त्यामुळे काय होतं, मनात अनेक योजना येतात, पण प्रत्यक्षात त्या योजना आणताना काही ना काहीतरी तुम्हाला अडथळे समोर उभे राहत आहेत, सध्याही राहत आहेत. आणि काय होतं माहिती का, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला तर हा गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग आहे. आणि गुरु महाराज हे तुमच्या राशीचे राशीस्वामी आहेत. त्यामुळे शनी तुम्हाला काही घाबरू शकत नाही इथं, पण तो तुमच्या निर्णय क्षमता, संयम आणि कर्मनिष्ठेची नक्कीच परीक्षा घेईल. काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण ती पूर्ण होणार आहेत. काही नाती बदलू शकतात आणि काही आर्थिक निर्णय कसा होतात पुन्हा विचार करायला लावू शकतात. आणि काय होतं, काही प्रसंग जे असतात ना, तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवत असतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, की तुम्हाला कसं वाटतं की प्रत्येक विलंब म्हणजे अपयशच झालेलं आहे, असं काही नसतं. कधी कधी ईश्वर जो असतो तो योग्य वेळी येईपर्यंत तुमची तयारी पूर्ण करून घेत असतो. आणि पुढं डिसेंबर महिन्यापर्यंत काय होईल, या वक्री शनीमुळं नकारात्मक विचार किंवा अति आत्मविश्वास आणि घाईघाईने काही तुम्ही निर्णय घेताना यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवणंच आवश्यक आहे. काय होतं, त्याचवेळी संयम आहे, शिस्त आहे आणि सातत्य आहे. ह्या तिन्ही गोष्टी तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग तुम्हाला अफलातून फळे देणारच आहे. मी त्याच्याबद्दल शंका घेऊच शकत नाही, कारण की हा योग लवकर येत नसतो. कसं आहे, माणसाला जर चांगली फळं मिळायला लागली तर तो असा बेसावध होतो, आणि त्या बेसावध झाल्यामुळे काहीतरी चुका ज्या आहेत ते त्याला नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, विद्यार्थी दशेत किंवा कुटुंबामध्ये ह्या घडत राहतात. मग त्याच्यासाठी आपण काय प्रयोजन केलं पाहिजे हे मी आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो आहे. कसं होतं, काही धनुराशीच्या व्यक्तींना असं वाटतं की सर आपल्याला काहीतरी सारखं निगेटिव्हच सांगतायत. सकारात्मक ह्या गोष्टी घडणारच आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, मी तुम्हाला म्हटलो, पण तिथं तुम्हाला काही गोष्टींची काळजी पण घेतली पाहिजे. काय होतं, नोकरीच्या ठिकाणी ज्या कामासाठी तुम्हाला खात्री आहे ना, तेच काम थोडं अचानक अडकतं. आणि ज्या व्यक्तीकडून तुम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे नोकरीमध्ये, ती व्यक्ती काय करू शकते, एक शेवटच्या क्षणी मागं हटू शकते. त्यामुळे तिथं तुम्ही एक दुसरी व्यक्ती पण तयार ठेवा. आणि काही वेळा इतकी मेहनत करूनही तुमची दखल घेतली गेली नाही, हा प्रश्न जो आहे तो मनाला सतत सतावू शकतो. म्हणून काय होतं, थोडंसं वरिष्ठांकडून कामाचं दडपण वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात, पण त्यानुसार कौतुक किंवा आर्थिक लाभ लगेच मिळेल असं नाहीये ना. आणि तुम्ही जिथं नोकरी करताना तिथं काही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतात. म्हणून काय होतं, प्रत्येकावर तुम्ही ह्या काळात तरी सहज विश्वास ठेवायचा नाहीये. म्हणजे तुमचं प्लॅनिंग असेल, काही डॉक्युमेंट्स असतील किंवा महत्त्वाची माहिती असेल ना, ती गरज नसताना कोणाशी शेअर करू नका. आणि जर नवीन नोकरी किंवा बदली किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल ना, तर मग थोडासा उशीर होऊ शकतो. पण हा काळ कसा आहे, हार मानण्याचा नाहीये. कसं होतं, स्वतःला तुम्ही अधिक सक्षम बनवायचंच आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण अशीच संमिश्र परिस्थिती असेल. चांगले लाभ मिळतील, पण स्पर्धा वाढेल. आणि काही क्लायंट्स तुम्हाला मग थोडे पैसे उशीर करतात देण्यासाठी, आणि मोठे व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबू शकतात. तिथं तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि पार्टनरशिपमध्ये मग गैरसमज होण्याची शक्यता पण असते व्यवसायामध्ये. कोणताही व्यवहार तुम्ही तोंडी न ठेवता लेखी स्वरूपात ठेवला पाहिजे. मोठी गुंतवणूक किंवा व्यवसायाचा अचानक विस्तार करण्यासाठी दोनदा विचार करा. कोणताही व्यवहार तुम्ही तोंडी ठेवू नका, लेखी स्वरूपात ठेवा. आणि मोठी गुंतवणूक किंवा अचानक तुम्हाला व्यवसायामध्ये काही डेव्हलपमेंट करायची असेल तर थोडं सध्या तरी थांबा. असं आहे, जुन्या ग्राहकांचा विश्वास टिकवणं महत्त्वाचं आहे नवीन तुम्ही क्लायंट शोधण्यापेक्षा. आणि या काळात म्हणूनच मी तुम्हाला सांगतो काय काळजी घेतली पाहिजे. रागाच्या भरात नोकरी मात्र सोडू नका. तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्याशी अनावश्यक वाद टाळा आणि कागदपत्र नीट तपासा. पार्टनरशिपमध्ये व्यवहार पारदर्शक ठेवा आणि शॉर्टकटचा मोह तर टाळला पाहिजे. आणि शनीला संयम आणि सातत्य आवडतं उपासनेपेक्षा, आणि कष्ट आवडतात, आणि ते तर तुमची करण्याची तयारी आधीपासूनच आहे. शनी काय करेल, तुमचं यश टिकवण्याची पात्रता निर्माण करतो ह्या काळामध्ये. उद्याचं जी स्थिरता आहे ना, ती आजच्या केलेल्या कष्टावर अवलंबून राहते. म्हणून कसं आहे, घाई तर करायची नाहीच आहे, निराश तर अजिबात व्हायचं नाहीये. काम करत राहा,
तुम्हाला योग्य वेळ येईल आणि शनी महाराज मेहनतीचे फळ नक्कीच देणार आहेत. कारण की गुरु शनी यांचा नवम पंचम योग जो आहे तो काहीतरी चांगलं तुमच्यासाठी 100% घेऊन आलेलाच आहे. फक्त काय होतं, मी तुम्हाला म्हणालो की एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं झाल्यानंतर बेसावध होऊ नये, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये काही काळजी घेण्यासाठी तुम्हाला सुचवत आहे. याचबरोबर घरच्यांना पण पुरेसा वेळ द्या, नाहीतर काय होतं तिथूनच मग गैरसमजांची सुरुवात होत असते. संशय पण स्वभाव तयार होत असतो. काही वेळा तुम्हाला असं वाटतं की मी सगळं घरासाठीच करत आहे, पण घरच्यांना असं वाटू शकतं की तुमच्याकडे आमच्यासाठी वेळच नाहीये. आणि मग ह्या दोन ज्या भावना असतात ना टोकांच्या, या अंतर तयार करतात आणि मग त्या वादाचं कारण बनू शकतात. लक्षात घ्या, कसं आहे, वैवाहिक जीवनात पण अशीच परिस्थिती होऊ शकते. छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, जुने विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात आणि रागाच्या भरात काही बोललेले शब्द असतात ना, ते काय करतात, नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. आणि अशा वेळी काय माहिती का, कोण बरोबर आणि कोण चूक यापेक्षा तुम्ही नातं कसं टिकेल याचाच विचार केला पाहिजे ना. वाद आपल्याला जिंकायचं नाही, आपल्याला नातं टिकवायचं आहे, हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या. आणि प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी पण संशय आणि अहंकारापासून दूर राहिलेलेच योग्य आहे. आणि तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्ही सध्या तर काही विश्वास ठेवायचा नाहीये. कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईत घेऊ नका. स्पष्ट संवाद ठेवा. आणि कसं असतं, एकमेकांवरचा विश्वास हा फार महत्वाचा असतो. हेच काय होतं, ह्याच काळात तुमचं नातं मजबूत करत असतं. कुटुंबाच्या बाबतीत म्हणजे कसं आहे, घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांशी किंवा तुमच्या मालमत्ता असतात, जबाबदाऱ्या असतात किंवा काही पैशांच्या विषय असतात जुने अडकले, त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, तुम्ही इमोशनल न होता समजूतदारपणे निर्णय घेतला पाहिजे. मोठे वाद तर तुम्ही शक्यतो टाळाच, होऊच देऊ नका ते. तुम्ही तो विषय चर्चेसाठी घेतलेला थांबवला तरी चालेल, पण वाद होऊ देऊ नये. आणि काही नवीन आणि विश्वासू व्यक्ती कसं आहे, आयुष्यात येऊ शकतात. प्रत्येकाला काय होतं, मनातील सर्व गोष्टी सांगण्याऐवजी विश्वासू व्यक्तींची तुम्ही योग्य निवड केली पाहिजे. आणि ह्या काळात विशेष काळजी काय घेतली पाहिजे, की रागाच्या भरात कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नये. आणि जोडीदाराशी नियमित संवाद ठेवला पाहिजे. घरातील ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. आर्थिक विषय शांतपणे सोडवा तुम्ही. आणि संशयापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व द्या. प्रत्येक नात्यात संयम आणि समजूतदारपणा ठेवा ना. म्हणून धनुराशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या, शनी काही नातं तोडण्यासाठी येत नाही, पण तो कोणतं नातं तुमच्यासाठी खरं आहे, कोणतं नातं फक्त परिस्थितीमुळे टिकलेलं आहे, हे तुम्हाला दाखवून देईल ना. आणि तसंच ह्या काही महिन्यामध्ये तुम्ही थोडं अधिक ऐकलं, थोडं कमी बोलला, पण प्रत्येक नात्यात थोडाशा आपुलकीला जर तुम्ही जास्त स्थान दिलं, तर हीच नाती पुढील काळात तुमची सर्वात मोठी ताकद होतील. पैसा मात्र येत राहील, पण अनपेक्षित खर्चही वाढू शकतात. आणि काय झालेलं आहे, घरातल्या गरजा वाढलेल्या आहेत. वाहन असेल, आरोग्य असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल ना, किंवा एखादा अचानक आलेला खर्च असतो ना, तो तुमच्या बचतीवरती परिणाम करू शकतो. म्हणून काय होतं, काहींनी अडकलेले पैसे मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, पण ते मिळतील बरं का, थोडेफार का असं मिळतील. त्यामुळे कसं होतं, प्रत्येकाला असं वाटू शकतं की मी इतकी मेहनत करूनही हातात पैसा का राहत नाही. असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. प्रत्येक माणसाला, कष्ट करणाऱ्या व्यक्तीला हा प्रश्न पडतोच. हे बघा, लक्षात घ्या, काळ काही निराश होण्याचा नाहीये, पण आर्थिक शिस्त तर लावली पाहिजे ना आपण स्वतःला. मग ती गुंतवणुकीच्या बाबतीत असेल किंवा नवीन व्यवसायाच्या बाबतीत असेल. आणि अजून एक आहे बरं का, की जास्त परताव्याचा आमिष दाखवणाऱ्या ज्या योजना असतात ना, तिथं तुम्ही गुंतवणूक करू नका. तुम्ही आधीही तिथं फसलेला आहात आणि पुढेही फसू शकता. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा कसं आहे, संपूर्ण माहिती तुम्ही घेतली पाहिजे, तपासली पाहिजे. त्यामुळे काय होतं, उद्याचं मोठं जे नुकसान आहे ना, ते तुमचं टळू शकतं. कर्ज आणि व्यवहाराच्या बाबतीत पण तुम्ही, मला तर असं वाटतं, कर्ज सध्या तर घेऊ नये. परतफेड करण्याची स्पष्ट जी काही तुमची प्लॅनिंग असेल ना, ते तुमच्याबरोबर तयार पाहिजे, जर कर्ज घेण्याची वेळ आली तर. आणि भागीदारांसोबत जर व्यवहार करायचे असतील ना, ते सुद्धा तुम्हाला मी म्हटलं की लेखी स्वरूपात ते ठेवले पाहिजेत. म्हणून मला तर असं वाटतं की सध्या तरी तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. प्रत्येक महिन्याचं बजेट तयार केलं पाहिजे. बचतीला तुम्ही प्राधान्य द्या. जोखमीच्या गुंतवणुकीपासून सावध राहा. आणि कोणताही आर्थिक करार न वाचता स्वीकारायचा नाहीये. आणि भावनेत येऊन काय होतं, पैसे कोणाला उधार द्यायचे नाहीयेत. वक्री शनी कसं आहे, पैसा कमी करण्यासाठी येत नाही बरं का, पण तो पैशाचा योग्य वापर आणि आर्थिक शिस्त मात्र शिकवून जातो. आणि ती गरजेची आहे, सर्वांना गरजेची असते. आजची शिस्त काय करते, उद्याचं आर्थिक स्थैर्य निर्माण करते. त्यामुळे लक्षात ठेवा की कमाई महत्त्वाची असतेच, पण ती टिकवण्यासाठी शहाणपण त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला, तर मला असं एकंदरीत वाटतं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे, त्यांनी वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे. जर तुम्हाला काही जुने आजार असतील तर ठीक आहे. मानसिक आणि शारीरिक थकवा जो आहे तो कामाच्या तणावामुळे येत असतो, पण तुम्ही त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष कराल, पण सततचा ताण असतो ना, तो मात्र शरीरावर कुठेतरी सूक्ष्म स्तरावरती परिणाम करत असतो. उदाहरणार्थ, कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा मग अनियमित आहार किंवा विश्रांतीचा अभाव. आता या गोष्टी मला असं वाटतं बरं का, की राशी भविष्याच्या मार्फत सांगाव्याची वेळ आलेली आहे. हे चुकीचं आहे.
तुम्ही या गोष्टी स्वतः बाबतीत समजून घेतल्या पाहिजे. मी अनेक व्हिडिओमध्ये याच गोष्टी सांगतो, कारण की ग्रहांचा ट्रॅप असा असतो ना, ते तुम्हाला त्या गोष्टीच्या आहारी घेऊन जातात आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला शरीर, मन, कुटुंब ह्या गोष्टींचा एक विसर पडत जातो आणि तो विसर म्हणजेच एक प्रकारचा बंधन युगच मी मानत असतो. हे वक्री शनी तुम्हाला एकच सांगतो बघा, की शरीर आणि मन निरोगी असेल ना, तर कोणतेही संकट हे मोठं वाटत नाही हो. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. तुमचं आरोग्यच काय करतं, तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा खरा पाया आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर कसा आहे, गुरु आणि शनी यांचा जो नवम पंचम योग आहे ना, तो तुम्हाला एकाग्रता वाढवून देईल, संयम वाढवून देईल आणि नक्कीच अभ्यासामध्ये तर प्रगतीला सुरुवात करून देईलच. आता ह्या गोष्टी ग्रहांच्या नियमात आलेल्या आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी मोबाईल बघणं टाळलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून दुर्लक्षित करतायत ना, त्यांच्यापासून तुम्ही स्वतः लांब राहिलं पाहिजे. ही शिस्त तुम्ही मनाला लावून घेणं फार गरजेचं आहे. कारण तुमचा राशी स्वामी गुरु आहे ना, नक्कीच तुम्ही कुठेतरी धार्मिक कार्य किंवा न्याय देवतेचं कार्य किंवा ज्ञान देण्याचं कार्य हे तुम्ही करू शकता आयुष्यामध्ये पुढच्या. आणि त्यासाठी तुमच्या राशीचा राशी स्वामी गुरु आहे ना, तो तुमच्याबरोबर अगदी ठामपणे उभा आहे आणि सध्याही वक्री शनीच्या काळात तो ठामपणे उभा आहे. त्यामुळे धनुराशीला तर 101% अफलातून फळं मिळतील. पण मी तिसऱ्यांदा सांगतो ह्या व्हिडिओमध्ये की काही गोष्टीत तुम्ही सावधानता बाळगली पाहिजे आणि ती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे ते सांगितलेलं आहे. उपासना करायची असेल तर धनुराशीचा राशी स्वामी गुरु आहे. जास्तीत जास्त तुम्ही ज्ञान देण्याचं काम करा, त्यातून गुरुला बळ मिळेल. गुरुवर्य जे व्यक्ती असतात त्यांचा तुम्ही आदर करा, त्यांची सेवा करा, वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करा. घरामध्ये सुद्धा तुमच्या काही ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. आणि मग जर तुम्हाला स्वइच्छेने वाटत असेल तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी पुस्तकांचं, शालेय साहित्याचं जिथं जिथं गरज असेल तिथं तुम्ही दान करत जावा. त्यातून तुमचा जो राशी स्वामी आहे ना, तो फार बलवान राहील. मग हे मधले आदले जे काही गोचरी आलेले ग्रह असतात ना, ते फारसे काही तुम्हाला परिणामकारक होत नाहीत किंवा त्रासही देत नाहीत. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.